नमस्कार, एबी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। मी सध्या उजनी धरणाच्या परिसरामध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय की उजनी धरणातून पूरनियंत्रणाच्या दृष्टिकोनातून आज 5 वाजल्यापासून 10,000 क्युसेक्सनं पाणी जे आहे ते सोडण्यासाठी सुरुवात झालेली आहे। उजनी धरणामध्ये दौंडमधून येणारे आवक जे आहे ते दुपारी आपण पाहिलं तर जवळपास 72,000 क्युसेक्सनं उजनी धरणामध्ये पाणी दौंड येथून येत असल्यामुळे पूरनियंत्रणाच्या दृष्टिकोनातून उजनी धरण व्यवस्थापनाच्या वतीनं आज 3 वाजल्यापासूनच त्या ठिकाणी पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता आणि आता आपण बघतोय की उजनीचे जे दरवाजे आहेत ते या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी उघडलेले आहेत आणि उजनी धरणामधून पाणी जे आहे ते सोडण्यासाठी सुरुवात झालेली आहे। जून महिन्यातच उजनी धरणामधून पाणी सोडण्यात त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। गतवर्षीचा जर आपण पाहिलं तर जून महिन्यामध्ये उजनी धरण हे मायनसमध्ये होतं। गतवर्षी उजनी धरण कधी भरणार याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं। मात्र यावर्षी मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली, मे महिन्यामध्येच पाणी यायला उजनीमध्ये सुरुवात झाली आणि मे महिन्यामध्ये 21 मेला उजनी धरण हे वजा 22.96% होतं। मेच्या त्या ठिकाणी शेवटी त्या ठिकाणी 30-31 तारखेला उजनी धरण हे प्लसमध्ये आलं आणि आज आपण पाहतोय 20 जूनला उजनीचे दरवाजे उघडले गेलेले आहेत आणि उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी विसर्ग करायला सुरुवात झालेली आहे। आत्ताच 5 वाजता हे दरवाजे आहेत ते उघडण्यात आलेले असून 10,000 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो उजनीमधून सोडला जातोय। वरून येणाऱ्या पाण्याचा अंदाज घेता या विसर्गामध्ये वाढ होऊ शकते आणि त्यामुळे भीमा नदीकाठी आता प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। भीमा नदीमध्ये नीरा नदीमधूनही त्या ठिकाणी अगोदरच पाणी येत आहे आणि आता हे भीमेचं पाणी जे आहे ते संगमेतून पंढरपूरकडे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणार असल्यामुळे नदीकाठी आता सतर्कतेचा इशारा आहे। पाऊस जो आहे तो घाटमाथ्यावरती पाऊस आहे। उजनीच्या वर असणाऱ्या 19 धरणांच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी काल दिवसभरामध्ये चांगला पाऊस झाला। इंद्रायणी नदीच्या खोऱ्यामध्ये चांगला पाऊस झाला आणि त्यामुळेच त्या ठिकाणी घोड धरणामधून पाणी सोडलं जात आहे। खडकवासला धरणामधून त्या ठिकाणी कालपासून त्या ठिकाणी विसर्ग जो केला जातो आहे आणि त्यामुळे बंड गार्डनचा विसर्ग हा काल 38,000 क्युसेक्सपर्यंत होता आणि हे सगळं पाणी आता त्या ठिकाणी दौंड येथून उजनीच्या दिशेने येत आहे आणि त्यामुळे पूरनियंत्रणाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाणी सोडलं जाते। तुम्ही माझ्या समोर त्या ठिकाणी बघू शकताय तेव्हा त्या ठिकाणी सोडलेल्या दरवाजापैकी 3 नंबरचा दरवाजामधून त्या ठिकाणी आत्ता त्या ठिकाणी पाणी आत्ताच तो दरवाजा त्या ठिकाणी ओपन केला आहे आणि त्या दरवाजामधून सुद्धा त्या ठिकाणी पाणी सोडण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे। दरवाजे उघडले गेले आहेत। आपण समोरच्या बाजूला बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 उजनीचे हे जे 17 दरवाजे आहेत ते 17 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामधून भीमा नदी पात्रामध्ये हा जो विसर्ग आहे तो केलेला जातोय। प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि वरून येणारा विसर्ग पाहता पूरनियंत्रणाच्या दृष्टिकोनातून गेल्या 3-4 दिवसापासून मी ज्यावेळेस उजनीच्या अपडेट आपणाला देत होतो अनेकांच्या कमेंट येत होत्या पूरनियंत्रणासाठी पाणी सोडणं गरजेचं आहे आणि प्रशासनाच्या वतीनं खबरदारीचा उपाय म्हणून त्या ठिकाणी उजनीतून पाणी सोडलं जाते। उजनीसह उजनीच्या वरील 19 धरणं असतील किंवा नीरा खोऱ्यातील 4 धरणं असतील, अगदी विश्वसनीय अपडेटसाठी तुम्ही आजपर्यंत एबी मराठी पाहत आलाय। फॉलो करा एबी मराठी। मी समाधान काळे, एबी मराठीसाठी थेट उजनी धरणावरून।